मित्रांनो, आता पुढचा मुद्दा येतो हवामानशास्त्र. हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी आपला राज्यसेवेला पूर्व परीक्षेला जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्समध्ये थोडं नजर टाकली तर लक्षात येतं. पहिला महत्त्वाचा टॉपिक येतो वातावरण. मग यामध्ये वातावरणाचे घटक आणि रचना हा मुद्दा येत असतो. दुसरा मुद्दा येतो असतो वायुभार आणि वायुभार पट्टी. तिसरा मुद्दा येतो असतो आवर्त आणि प्रत्यावर्त वारे. आणि चौथा मुद्दा येतो असतो वारे आणि वाऱ्याचे प्रकार. तर या पद्धतीने आपल्याला हे चार महत्त्वाचे प्रकरण आहेत. या चार प्रकरणावरती पूर्व परीक्षेला एक किंवा दोन प्रश्न हमखास या ठिकाणी विचारले जातात. मग आता आपल्याला यामध्ये एक 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 प्रकरण आपल्याला घेत चालायचं. यामध्ये सगळ्यात पहिलं प्रकरण येतं आहे वातावरण आणि वातावरणाचे घटक आणि रचना. त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. मग आता वातावरण म्हणजे काय, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वातावरण म्हणजे नेमकी काय. तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीभोवतालचं जे काही विविध वायूंचं मिश्रण जे आहे या विविध वायूंच्या मिश्रणाला म्हणायचं वातावरण. आता वातावरण जे आहे ते भूपृष्ठापासून सरासरी 29,000 किलोमीटरपर्यंत येतं आहे आणि अशा पद्धतीने हे पृथ्वीभोवताली येत असतं बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं भूपृष्ठापासून 29,000 किलोमीटरपर्यंत आणि पृथ्वीच्या चारी बाजूने पसरलेलं आहे ते याला वातावरण म्हटलं जात असतं. ॲटमॉस्फिअर असंही आपण म्हणत असतो. ठीक आहे. हे जे वातावरण आहे या वातावरणामुळेच या ठिकाणी पृथ्वीवरची सजीवसृष्टी अस्तित्वात आहे, सजीवसृष्टी टिकून आहेत. हे जर वातावरण नसतं तर साहजिकच चंद्रासारखी किंवा बाकीच्या ग्रहासारखी आपली गत या ठिकाणी झाली असते. म्हणजे प्रचंड टेम्परेचर वाढलं असतं, प्रचंड टेम्परेचर कमी झालं असतं. ज्या पद्धतीनं चंद्रावरती दिवसाचं टेम्परेचर 170 पर्यंत वरती जातं आणि रात्रीचं टेम्परेचर -134 पर्यंत खाली येते, त्याच पद्धतीनं पृथ्वीवरती काहीशी त्याच पद्धतीनं घटना घडल्या असत्या. आणि या पद्धतीने या घटना घडत नाही या पाठीमागचं प्रमुख कारण हेच आहे की पृथ्वीवर वातावरण आहे. मग आता वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीभोवतालचं हे जे काही आपण आकाश जे म्हणतो या आकाशामध्येच या ठिकाणी जे काही घटक आहेत ते घटकच अशा प्रकारची भूमिका पार पाडतात की जेणेकरून सूर्यापासून येणारी जी काही किरणं आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची किरणं असतात. यापैकी अतिनील किरणं जी आहे अल्ट्राव्हायलेट रेज, या अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे जी सर्वात जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. ही अल्ट्राव्हायलेट रेज या ठिकाणी रोखण्याचं थांबवण्याचं काम केलं जात असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण या ठिकाणी केलं जात असतं आणि ही अतिनील किरणं रोखण्याचं काम ओझोन नावाचा जो थर आहे तो थर करत असतो. तर त्यामुळं वातावरणाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे बघा. मग आता ही आपली पृथ्वी येत असते आणि हे पृथ्वीभोवतालचं आवरण आहे याला वातावरण म्हटलं जात असतं. मग यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे वातावरण आहे हे वातावरण भूपृष्ठापासून सरासरी 29,000 किलोमीटरपर्यंत आहे. 29,000 किलोमीटरच्या पलीकडचा जो पट्टा आहे तो निर्वात पोकळी आहे आणि या निर्वात पोकळीला म्हणायचं अवकाश म्हणजे स्पेस. 29,000 किलोमीटरच्या अलीकडचा जो पट्टा येतो त्याला म्हणायचं आकाश म्हणजे स्काय. ठीक आहे. तर आकाशाचाच भाग म्हणजेच वातावरण येत असतं. तर वातावरण जे आहे भूपृष्ठापासून 29,000 किलोमीटरपर्यंत येत असतं आणि हे जे वातावरण आहे हे 3 घटकांनी तयार होत असतं. कुठले कुठले घटक, यापैकी पहिला घटक येतो असतो विविध वायू, दुसरा घटक येतो असतो धूलिकण आणि तिसरा घटक येतो असतो बाष्प. अशा या विविध घटकांनी या ठिकाणी हे वातावरण तयार होत असतं बघा. मग आता या ठिकाणी या विविध घटकापैकी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो घटक येत असतो तो विविध वायू येत असतो बघा. मग आता पृथ्वीच्या या वातावरणामध्ये सर्वात जास्त आढळतो नायट्रोजन 1 नंबरला. जवळपास वातावरणामध्ये जेवढे वायू आहेत त्यातला 78% मूलद्रव्य नायट्रोजनने व्यापले गेलेले आहे. ऑक्सिजन त्याच्या खालोखाल जवळपास 21%, म्हणजे या दोन मूलद्रव्याचंच प्रमाण जवळपास 99% आहे. मग याच्या खालोखाल येतं बघा ऑर्गॉन. ऑर्गॉन 0.04%. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे 0.03% आणि मग इतर वायू येतात 0.03%. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचं हे वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे.
आता हे जे वायू वातावरणामध्ये आहे, या वातावरणामध्ये या वायूचं अस्तित्व असण्याचा परिणाम काय होतो तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला येतो नायट्रोजन. नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. नायट्रोजन या ठिकाणी उदासीन वायू आहे, परंतु ऑक्सिजनची तीव्रता कमी करण्याचं काम करत असतो. रासायनिक या ठिकाणी प्रक्रियेत तो सहभागी होत नाही, परंतु ऑक्सिजनची तीव्रता कमी करत असल्यामुळं या वायूला महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे, नायट्रोजन वातावरणाच्या खालच्या थरात मोठ्या प्रमाणात आढळत असतो. जसं उंच जावं तसं नायट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागत असतं. ठीक आहे, नायट्रोजन जड असल्यामुळं वातावरणाच्या खालच्या थरात आहे, म्हणजे या ठिकाणी या पट्ट्यामध्ये लगत आढळत असतो. तो वरच्या भागामध्ये तो जवळपास नगण्य झालेला असतो. ठीक आहे, त्याचबरोबर नायट्रोजन जो आहे वनस्पती आणि प्राण्यांना श्वासोच्छवासासाठी सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मूलद्रव्य किंवा वायू मानला जात असतो. परंतु या ठिकाणी वनस्पतीसुद्धा वायुरूपातला नायट्रोजन घेत नसते, ना प्राणीसुद्धा वायुरूपातला नायट्रोजन घेत असते. या ठिकाणी प्राणी ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस नायट्रोजन पोटामध्ये जातो आणि पोटातून चक्कर मारून बाहेर पडत असतो. त्यामुळे नायट्रोजन डायरेक्ट आपण त्याचा उपयोग करत नसतो. नायट्रोजन जे आहे ते नायट्रेट स्वरूपात घेतलं जातं असतं बघा. ठीक आहे, आणि वनस्पतींना सुद्धा नायट्रोजन नायट्रेट स्वरूपात म्हणजे द्रव रूपात लागत असतं. आणि नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर केव्हा होतं, जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा ढगातून ज्यावेळेस पाण्याचे थेंब खाली यायला लागतात त्यावेळेस ते वातावरणातल्या वायुरूपातल्या नायट्रोजनसोबत संयोग होतात आणि नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. आणि अशा पद्धतीनं नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर झालं की तेच पाणी नंतर वनस्पतींना मिळते आणि वनस्पतीचे मग मुळं बळकट करण्याचं काम केलं जातं. वनस्पतीचे मुळं बळकट झालं, त्यांना विविध जे नायट्रोजनचे संयोग आहे ते मिळाले की त्यानंतर पूर्ण पिकं झाडं हिरवगार होऊन जात असतात. तर अशा पद्धतीनं वनस्पतींना नायट्रोजनची गरज जी आहे ती मुळं बळकट करण्यासाठी आणि आवश्यक असलेले संयुग तयार करण्याकरता नायट्रोजन या ठिकाणी वनस्पतींना लागत असतो. आणि यातून मग आपलं ही पूर्ण सजीवसृष्टी या ठिकाणी त्याच्यावरती डिपेंड केलं जात असते. त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा या ठिकाणी मानवाला सुद्धा नायट्रोजनची गरज असते, तेही नायट्रेट स्वरूपातच लागत असते. कारण नायट्रोजनची कमतरता निर्माण होणे म्हणजे डोळ्याचे आजार सारखे वेगवेगळे आजार निर्माण होण्याचा प्रकार असतो. म्हणून डोळ्याची ताकद वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर लोक देत असतात. त्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे हिरव्या पालेभाज्याच्या रसामध्ये नायट्रोजन नायट्रेट स्वरूपात असतं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नायट्रोजनचं या ठिकाणी गरज असते. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी आग लागली तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची तीव्रता कमी करून आग्नी कमी करण्याचं काम या ठिकाणी नायट्रोजन करत असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या मोठ्या मॉलमध्ये या ठिकाणी आग्नी विझवण्यासाठी या ठिकाणी जे काही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये नायट्रोजन साठवला जात असतो बघा. दुसरा वायू येत असतो आपलं ऑक्सिजन. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की वातावरणामध्ये नायट्रोजन खालोखाल सर्वात जास्त आढळतो ऑक्सिजन. जवळपास 20 ते 21% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. ऑक्सिजन जो आहे जड असल्यामुळे खालच्या थरातच जास्त प्रमाण आहे, जसं उंच जावं तसं त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतंय बघा. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या, प्राण्यांसाठी सजीवांसाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि श्वास घेताना या ठिकाणी सर्वात जास्त ऑक्सिजनच घेतला जात असतो. ठीक आहे, मग आता प्राण्यांसाठी महत्त्वाचं आहे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आग्नी वाढवण्याचं काम सुद्धा ऑक्सिजनच करत असतो. त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की याच्यानंतर खालोखाल येतो असतो ऑर्गॉन. ऑर्गॉन हा रासायनिक खतं तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये वापरला जाणारा वायू आहे. त्याचं वातावरणातलं प्रमाण 0.94% येतं असतं बघा. त्यानंतर येत असतो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातलं प्रमाण 0.03% आहे, पण हाच वायू अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा वायू जमिनीलगत दाट असतो, जसं उंच जावं तसं तो विरळ होत जातो असतो. कार्बन डायऑक्साईड जो असतो तो विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये कमी असतो, ध्रुवीय पट्ट्यामध्ये जास्त असतो, कारण थंड भागाकडे आकर्षिलं जाणे त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो. त्याचबरोबर हे लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणातल्या अस्तित्वामुळं पृथ्वीवरचं तापमान खूप कमी पण होत नाही, परंतु वाढण्याचं काम तर केलं जातं. जर कार्बन डायऑक्साईड नसता तर साहजिकच पृथ्वी बर्फाचा गोळा बनून गेला असता. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होणंही धोकादायक आहे. जर याचं प्रमाण 1% गेलं तर साहजिकच पृथ्वीवरच्या सजीवांची वाफ व्हायला सुरुवात होऊन जाईल. त्यामुळं साहजिकच जास्त असणंही धोकादायक आहे, कमी असणंही धोकादायक आहे. त्यामुळे तो कंट्रोलमध्ये राहिलेला आहे तेच पुरेसं आहे. पण कंट्रोलमध्ये जरी दिसत असला तरी तो सारख्या प्रमाणात नाही आहे. विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये कार्बनचं प्रमाण अतिशय कमी आणि जसं तुम्ही विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाल तसं त्याचं प्रमाण वाढत जात आहे. म्हणून ध्रुवीय भागामध्ये
याचं प्रमाण जे आहे ते 0.06% येतं आहे. विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये 0.03% कमी आहे, सरासरी 0.03% येतो. पण ध्रुवीय भागामध्ये 0.06% येत असतो, कारण त्याचं त्या ठिकाणी प्रमाण जास्त आपल्याला आढळताना दिसेल. आणि मग इतर वायू येतात 0.03%. आता इतर वायूमध्ये हायड्रोजन आहे, हेलियम आहे, त्याच्यानंतर झेनॉन आहे, निऑन आहे, ठीक आहे, ओझोन आहे, हे बाकीचे वायू येत असतात बघा. आणि यांचं प्रमाण या ठिकाणी 0.03%. आता यापैकी हायड्रोजन हेलियम सर्वात हलके वायू आहे आणि सर्वात हलके असल्यामुळं वातावरणाच्या वरच्या थरात मोठ्या प्रमाणात आढळतात, ठीक आहे, खालच्या थरात ते कमी प्रमाणात असतात. हायड्रोजन सर्वात स्फोटक असतो आणि हा सर्वात हलका पण असतो, ठीक आहे. हेलियम जो आहे तो या ठिकाणी फुगे भरण्याकरता किंवा बलूनमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा वायू असतो हेलियम, ठीक आहे. आणि हा वातावरणाच्या वरच्या थरात आपल्याला आढळतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ओझोन जे आहे ते भूपृष्ठापासून 20 ते 50 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि ओझोनचं वातावरणातलं प्रमाण जे आहे 0.0006% येत असते बघा, ठीक आहे. तर अत्यल्प प्रमाणात आहे, पण ओझोन मग बरीच कामं करत असतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणं शोषून घेण्याचं काम केलं जात असतं बघा ओझोनद्वारे, आणि त्यामुळे पृथ्वीवरच्या सजीवांचे संरक्षण केलं जात असतं. म्हणून याला प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ दी अर्थ असंही आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण ज्या घटकांनी बनलेलं आहे, तर त्यापैकी पहिला घटक येतो असतो गॅसेस किंवा वायू, विविध वायू. आणि या विविध वायूमध्ये हे यांचं टक्केवारी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. नायट्रोजन जवळपास 78.088 आहे, ऑक्सिजन 20.949 येतं बघा, आर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, निऑन येतो 0.0018, हेलियम येतो 0.0005, ओझोन येतो 0.00006, हायड्रोजन येतो 0.00005, क्रिप्टॉन येतो असतो 0.0000114, आणि मग मिथेन आणि झेनॉन. तर असे इतर वायू येतात बघा. हे इतर वायूचं या ठिकाणी हे प्रमाण जर बघितलं आपण तर हे अत्यल्प आहे. याच्यापेक्षा थोडं जास्त कार्बन डायऑक्साईड, याच्यापेक्षा जास्त ऑर्गॉन आहे, याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनपेक्षा सर्वात जास्त नायट्रोजन आहे. उतारता क्रम किंवा चढता क्रम या हिशोबाने या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. वातावरणाचा दुसरा जो घटक येतो तो येतो धूलिकण, ठीक आहे. हा दुसरा घटक येतो असतो बघा. मग आता धूलिकण जे आहे वातावरणामध्ये प्रचंड संख्येने आहेत. आता धूलिकण म्हणजे दगड, माती, रेती, कारखान्याचा धूर, गाड्यांचा धूर, यातून बाहेर पडणारे बारीक बारीक अब्जावधी कण असतात, या कणांना म्हणायचं धूलिकण. असं आपण जर बघितलं तर धूलिकण आपल्याला दिसणार नाहीत, पण सूर्याची किरणं ज्यावेळेस घरात येतात त्या किरणांमध्ये जर बघितलं आपण बारीक बारीक अब्जावधी कण दिसतील, ही कण म्हणजे धूलिकण आहेत. मग आता या धूलिकणाबद्दल हे लक्षात ठेवा. हे बघा, इथं जर समुद्र असेल तर धूलिकण जे आहे जमिनीवरती जास्त असतात आणि सागरावरती जे असतात कमी असतात, ठीक आहे. समुद्र पातळीलगत जास्त असतात आणि उंच ठिकाणी कमी असतात. हा मुद्दा साधा साधा आहे, परंतु लक्षात घेतला पाहिजे. मग आता धूलिकण जे असतात या ठिकाणी ही धूलिकण बरेच भूमिका पार पडत असतात. सकाळी सूर्य उजाडला की सूर्याची किरणे पहिल्यांदा या धूलिकणावर पडतात आणि या धूलिकणावर पडलेल्या किरणं बाकीचे विस्फारित होऊन जातात आणि त्यामुळं सूर्यकिरणाचे विकिरण होते आणि यातून सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आकाश तांबूस रंगाचं दिसत असतं. त्याचबरोबर जसजसं सूर्यावरती येतो तसतसं या ठिकाणी सूर्याची जी रुंदी आहे, किरणाची जी रुंदी आहे ती कमी व्हायला लागते. त्यामुळे धूलिकणाला किरणं अडवलं गेलं की रिफ्लॅक्शन जास्त होतं आणि रिफ्लॅक्शन सर्वात जास्त होतं निळ्या रंगाचं. म्हणून दुपारच्या वेळेस आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसत असतं, त्याला प्रमुख कारण धूलिकणाचे. त्याचबरोबर धूलिकणामध्येच या ठिकाणी बाष्प जमावून ढग तयार होत असतात. धूलिकणामुळेच इंद्रधनुष्य दिसत असते, धूलिकणामुळेच सांज खोलताना दिसते आपल्याला, धूलिकणामुळेच पृथ्वी खालून वरती तापत जात असते. तर हे धूलिकणाचे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. मग आता धूलिकण आपल्याला माहिती आहे की जमिनीवर दाट आहे, जास्त आहे. मग धूलिकणावरती सूर्यप्रकाश पडतो, धूलिकण तापतं, त्या धूलिकणाभोवतालचं वातावरण तापतं आणि अशा पद्धतीनं जमीनलगत या ठिकाणी धूलिकणाचं प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणी जमीनलगत तापमान जास्त आहे बघा. जसं उंच जावं तसं धूलिकणाचं प्रमाण कमी होतं आणि जसं धूलिकणाचं प्रमाण कमी होतं तसं या ठिकाणी तापमानसुद्धा कमी होते.
म्हणून उंचीनुसार 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत असतं. त्याचं प्रमुख कारण आहे उंचीनुसार धुलीकणाचं प्रमाण कमी होत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ह्या धुलीकणाच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. मग आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, धुलीकणामध्ये सुद्धा 2 प्रकारचे कण असतात बघा. एक असतात सेंद्रिय धुलीकण आणि एक असतात असेंद्रिय धुलीकण. सेंद्रिय धुलीकण म्हणजे जी वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून बनलेली ती, आणि जी दगड माती पासून बनलेली आहेत त्यांना म्हणायचं असेंद्रिय धुलीकण. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सेंद्रिय धुलीकणाचं प्रमाण जास्त आहे आणि शहरी भागामध्ये असेंद्रिय धुलीकणाचं प्रमाण जास्त दिसेल. असेंद्रिय धुलीकण जे असतात त्यातून भरीव असतात आणि सेंद्रिय धुलीकण जे असतात त्यातून पोकळ असतात. हा साधा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि मग सेंद्रिय धुलीकण जे आहे ते ढग निर्मितीसाठी कारणीभूत असतात, कारण वातावरणाला तिसरा जो घटक येतो बाष्प येत असतो आणि हे बाष्प या सेंद्रिय धुलीकणामध्ये जमा होऊन जात असतं. असेंद्रिय धुलीकण जे असतात ते तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतात, कारण सूर्याचं किरण याच्यावर पडल्यानंतर या ठिकाणी उष्णता शोषून घेणे आणि नंतर उत्सर्जित करणे हे काम असेंद्रिय प्रकारचे धुलीकण करत असतात. म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी असेंद्रिय धुलीकणाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी तापमान जास्त आहे, ज्या ठिकाणी सेंद्रिय धुलीकणाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी तापमान त्या तुलनेत कमी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही धुलीकणाची संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर वातावरणाचा तिसरा घटक येतो असतो बाष्प, वेपोरायझर. ठीक आहे. पाण्याचं वाफेच्या रूपानं झालेलं रूपांतर त्याला म्हणायचं बाष्प. मग आता पृथ्वीवरती या ठिकाणी जो महासागर आहे त्या महासागराचा 71% भाग आहे पृथ्वीचा. मग महासागरावरचं जे पाणी आहे या पाण्याचं वाफेच्या रूपानं रूपांतर होत असतं जास्त तापमानामुळे. जास्त तापमानामुळे पाण्याची वाफ होते आणि हे वाफच वातावरणाचा घटक म्हणून काम करत असते. ठीक आहे. मग आता हे बाष्प जे आहे वातावरणामध्ये सरासरी 4% असते. आता हेही प्रमाण कमी जास्त होऊन जाते. सागरावरती 4%पेक्षा जास्त असते, जमिनीवरती 4%पेक्षा कमी असते, समुद्र पातळीलगत 4% असते आणि या ठिकाणी जसजसं उंच जावं तसतसं बाष्पाचं प्रमाण कमी होत जात असते. त्याचबरोबर हे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी बाष्प जास्त आहे त्या ठिकाणी दमट वातावरण असतं आणि ज्या ठिकाणी बाष्प कमी त्या ठिकाणी कोरडे हवामान असते. ज्या ठिकाणी बाष्प आहे या ठिकाणी दमट वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पण जास्त असतो म्हणजे किनारपट्टीवर, आणि खंडांतर्गत भागात जाताना बाष्प कमी होते म्हणजे पाऊस पण कमी होत असतो. ठीक आहे. जिथं दमट वातावरण आहे म्हणजे किनारपट्टीवर त्या ठिकाणी दिवसाचं तापमान खूप जास्त वाढत नाही, रात्रीचं तापमान खूप कमी होत नाही, कारण दिवसा बाष्प सूर्यकिरण शोषून घेतात त्यामुळे जमिनीवरती किरण कमी जातात, जमीन कमी तापते त्यामुळे जमीनलगतची हवा पण कमी तापते, आणि रात्री जमीन पटकन थंड होते त्यामुळे जमीनलगतची हवा पण थंड होऊन जाते. परंतु बाष्पानं दिवसभर शोषलेले सूर्यकिरण जी आहे ती रात्री उष्णता उत्सर्जित करते त्यामुळं रात्रीचं तापमान खूप कमी पण होत नाही आणि दिवसाचं तापमान खूप जास्त पण होत नाही. यांच्यातला फरक हा कमीत कमी राहत असतो. तर अशा पद्धतीनं सम हवामान त्या पट्ट्यामध्ये दिसत असतं आपल्याला बाष्पामुळं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तर बाष्प आहे, बाष्पामुळं ढग निर्माण होत असतात, बाष्पामुळंच या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होत असते बघा. तर बाष्प त्याला कारणीभूत असलेला घटक मानला जात असतो. मग हे बाष्प जे आहे वातावरणाला दुसरा जो घटक आहे धुलीकण, सेंद्रिय धुलीकण याच्यामध्ये जमा व्हायला लागत असते. म्हणजे आता आपण असं समजून घ्यायचं, हा शेकडो किलोमीटर पसरलेला हवेचा पट्टा आहे. या पट्ट्यामधलं जे सेंद्रिय धुलीकण आहेत हे सेंद्रिय धुलीकण या सेंद्रिय धुलीकणामध्ये बाष्प जमा व्हायला लागतं आणि अशा पद्धतीने मग वातावरणातलं जे बाष्प या सेंद्रिय धुलीकणात जमा होत 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 या ठिकाणी हे धुलीकण त्या ठिकाणी गच्च भरल्या जातात. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं या हवेतले सेंद्रिय धुलीकण गच्च धुलीकणानं भरल्या गेले तर आपण म्हणत असतो हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाली. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाली की याचा अर्थ हा पट्टा डोळ्याने दिसायला लागतो, त्याला आपण ढग म्हणत असतो. ठीक आहे. तर ढग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हवेचं दृश्यमान स्वरूपात झालेलं रूपांतर आहे, तर त्याला म्हणायचं ढग. म्हणजे आता हे जे काही धुलीकण आहे हे धुलीकण या ठिकाणी 50% अर्धे भरले तर आपण म्हणतो 50% भरले, तरी ती हवा डोळ्याने दिसणार नाही. जोपर्यंत 100% धुलीकण बाष्पानं भरले जात नाही तोपर्यंत ती हवा दृश्यमान स्वरूपात येणार नाही, आणि दृश्यमान स्वरूपात आली की त्याला आपण ढग म्हणत असतो. ढग तयार झाले याचा अर्थ या पट्ट्यातली हवा बाष्प संपृक्त झाली, कंडेन्सेशन झालं म्हणतो आपण त्याला, हवेचं सांद्रीभवन होणे म्हणतो आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ढग तयार होत असतात.
पण आता ढग तयार झाले म्हणजे पाऊस पडणार नाही. पाऊस पडण्याच्या प्रोसेसमधला एक टप्पा त्याने पार केलेला असतो. मग आता पाऊस पडण्यासाठी काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी आणखीन बाष्प असावं लागतं. त्या ठिकाणी जर आणखीन बाष्प असेल तर ते बाष्प आता त्या धुलीकणाला वरतून चिटकायला लागत असतं, कारण आतून बसण्यासाठी जागा नाही. आणि वरतून चिटकला गेल्यामुळं त्या धुलीकणाचा आकार वाढतो, वजन पण वाढतं. ज्यावेळेस त्या धुलीकणाचा वजन आपला आकार 0.5 mm पेक्षा जास्त होतो, तेवढ्या आकाराचे धुलीकण हवेत तरंगू शकत नाही. आणि अशा पद्धतीने बाष्पयुक्त तो धुलीकण खाली येऊन पडतो, त्यालाच आपण पावसाचा थेंब म्हणतो. आणि असे अब्जावधी कण येऊन पडले आपण त्यालाच पाऊस म्हणत असतो. मग असे या पावसाचे परत 3 प्रकार पाडले जात असतात: आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्तीय पर्जन्य. मग पुढे ते पर्जन्य आणि पर्जन्याचे प्रकार आपल्याला पुढे बघायचे आहेतच, पण पाऊस पडण्याच्या प्रोसेसमधला हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता हे जे सेंद्रिय धुलीकण आहेत, हे सेंद्रिय धुलीकणाचा आकार निश्चित नसतो. म्हणजे या ठिकाणी आता धुलीकण एवढा आहे, तापमान वाढलं की धुलीकणाचा आकार आणखीन वाढून जाईल. आणखीन या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, तापमान घटलं की धुलीकण आकुंचन पावायला लागतो आणि आतली पोकळी कमी होते. म्हणून डोंगर अंगाला वारे अडवले गेल्यानंतर ज्यावेळेस हवा वरती जाते त्यावेळेस हवेचं तापमान कमी होतं. हवेचे तापमान कमी झाल्यामुळे धुलीकण आकुंचन पावतात, त्यामध्ये बाष्प कमी बसतं. आणि जे काही बाष्प आहे आता ते त्याच्यात भरून या ठिकाणी जास्तीचं बाष्प वरतून चिटकलं जातं आणि त्यामुळे ढग तयार होऊन वाद सन्मुख भागावर, पर्वतावर पाऊस जास्त पडत असतो. ठीक आहे. आणि पर्वताच्या अपोजिट भागामध्ये रिकामी झालेली ढग ज्यावेळेस खाली उतरतात त्यावेळेस त्याचं टेम्परेचर पण वाढत असतं. त्या हवेचं टेम्परेचर वाढल्यामुळे धुलीकणाचा आकार वाढतो आणि तेवढं बाष्प नसल्यामुळे ते धुलीकण भरलं जात नाही आणि त्यामुळं पर्वताच्या वातविन्मुख भागावरती, अपोजिट भागावरती पावसाचं प्रमाण कमी असतं. त्यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश आपण असंही म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं ह्या धुलीकणाचा आकार फिक्स नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कमी असते, कारण जसजसं तापमान वाढत जाते तसतसं धुलीकणाचा आकारही वाढत जातो आणि तेवढं बाष्प वाढत गेलं तर ठीकच आहे, नाही वाढत गेलं तर ढग तयार होण्याची शक्यता कमी. परंतु नंतर या ठिकाणी बाष्प आहे आणि आकारमान वाढत गेलं आणि नंतर दुपारी 3 नंतर टेम्परेचर घटायला लागतंय आणि जसं जसं टेम्परेचर घटतं तसतसं त्या तुलनेत बाष्प जास्त होऊन जातं, ढग तयार होतात आणि त्या ढगापासून पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, दुपारी 4 नंतरच पावसाची शक्यता जास्त असते, किंवा जेवढे आतापर्यंत पाऊस पडलेत या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल दुपारी 3 नंतर किंवा 4 नंतरच जास्तीत जास्त पाऊस पडत असताना दिसतो. मग असं वाटायला लागतं संध्याकाळची वेळ नेमकी पावसाची वेळ होते, तर त्याचं पाठीमागचं कारणच ते की संध्याकाळ होत जाताना टेम्परेचरसुद्धा कमी होत जातं आणि बाष्प आपलं धुलीकण जे आहे ते आकुंचन पावायला लागतात, त्या तुलनेत बाष्प जास्त होऊन ढग तयार होऊन मग पावसाला सुरुवात होऊन जात असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे पृथ्वीच्या वातावरणाचे 3 घटक लक्षात घेतले पाहिजेत. मग या 3 घटकामध्ये नैसर्गिक वायू म्हणजे या ठिकाणी विविध वायू येतात बघा, नंबर 2 धुलीकण डस्ट आणि नंबर 3 व्हेपोरायझर म्हणजेच बाष्प. तर हे 3 घटक लक्षात घेतले पाहिजेत. या 3 घटकाने आपलं हे वातावरण तयार झालेले आहे आणि त्यामुळेच पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे एक मेंटेन करण्याचं काम हे 3ही घटक करत असतात.